वाचन संस्कृतीबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे हल्ली अशी सतत ओरड असते की मुलं वाचत नाहीत, मुलांना म्हणजे आमच्या वेळेलाही सोडा, आमच्याही आधी पुस्तकच नव्हती इतकी छान छान उपलब्ध, अतिशय साध्या पद्धतीची आणि रंगीत नसलेली, एक कुठलंही त्याच्यामध्ये आकर्षण काही वाटेल विशेष अशी पुस्तकं तेव्हा नव्हती. तरीसुद्धा पुस्तकं घेऊन बसलं जायचं, त्याचं वाचन व्हायचं, सामूहिक वाचन व्हायचं, लायब्ररी लावली जायची. पण हल्ली ते चित्र कमी झालं. म्हणजे हल्ली खरंच इतकी सुंदर सुंदर पुस्तकं मुलांसाठी उपलब्ध आहेत आणि केवळ इंग्लिशमध्ये नाही, मराठीसुद्धा आहेत, इतर भाषांमध्ये सुद्धा आहेत. ती घरी मुलांना उपलब्धही करून दिली जातात. पण तरीसुद्धा मुलांचं वाचन ही एक मोठी समस्या आहे. तर त्यांनी काय फरक पडतो किंवा शाळेत तुमचं चित्र कसं आहे त्याबद्दलचं? खरं तर वाचन समस्या ही गेल्या 2 दशकांपासून आहे आणि आता मात्र या मोबाईलच्या अतिरेकामुळे या समस्येनं कळस गाठलेला आहे की वाचन नाहीच आहे. याचं कारण मग ते प्रतिलिपी ॲप असेल, दीक्षा ॲप असेल, स्टोरीटेल असेल किंवा आणखी काही सुविधा असेल की डोळ्यांची संपूर्ण जबाबदारी कानांवर येऊन धडकलेली आहे आणि कानांनी ती कुठपर्यंत पार पाडली माहिती नाही. पण बरंचसं वाचनापेक्षा ऐकण्यावर जास्त भर दिला जातो. माझ्या शाळेमध्ये गेल्या 5-6 वर्षापासून एक मोठा उपक्रम आम्ही राबवतो आहे की साधारणपणे पूर्वी माझ्या शाळेमध्ये 85 ते 90 अशी विद्यार्थी संख्या असायची एका तुकडीमध्ये. ते आता हळूहळू थोडंसं मराठी माध्यम असल्यामुळे तुकड्या जरी कमी झाल्या नसल्या तरी ती संख्या 50पर्यंत आलेली आहे. आणि मग त्या वयाला अनुरूप अशी छान छान 10 पुस्तकं आम्ही काढतो आणि मग ती 10 पुस्तकं नंतर वर्गांचं ट्रान्सफर करतो त्याच्यामध्ये. पण प्रत्येक पुस्तक वाचल्यानंतर खरं तर 40 पानांच्या वरती पुस्तकाला पृष्ठ नसतात ते सिलेक्ट बुकमध्ये. आणि प्रत्येक पुस्तक वाचल्यानंतर त्या मुलाला तो आठवडा दिलाच जातो त्या पुस्तकाच्या सोबत घालवायला. पण नुसतं वाचायचं नाही, कारण नुसतं वाचलं तरी ते वाचलं सांगणार आहेत. म्हणून कमीत कमी त्या पुस्तकावर 20 ते 25 वाक्य त्याला लिहायला सांगितली जातात. आणि त्याच्या वाचनाची खरी प्रचिती ही त्यानं केलेल्या त्या स्वतःच्या पुस्तकाबाबतच्या मताबद्दल आम्ही क्लेरिफाय करतो वर्ग शिक्षकांच्या माध्यमातून. आणि अभिमान वाटतो की मुलं वाचतात, आता खूप चांगल्या पद्धतीनं वाचतात. मला वाटतं प्रत्येक शाळेनं छोट्या मोठ्या स्तरावर हे नियोजन केलंच पाहिजे, कारण वाचल्याशिवाय पर्याय नाही. वाचाल तर वाचाल हे मुलांना बिंबवलं पाहिजे. जर कंटाळा येत असेल, मूल 7-8 वर्षाचंच असेल, तर आईनं किंवा बाबांना आपलं काम करता करता किंवा सेपरेट 10 मिनटं देऊन एखादा परिच्छेद त्याला वाचून दाखवला पाहिजे. प्रत्येक महिन्यासाठी एखादं छोटंसं बुक सिलेक्ट केलं पाहिजे, मग ते कोणत्याही भाषेतलं असो. आणि स्वतःच्या वाचनातून, स्वतःच्या उच्चारातून, स्वतःच्या आरोह अवरोहातून आपल्या बाळापर्यंत असे संस्कार पोचवले पाहिजेत की 4 वाक्यात त्याचीही इच्छा झाली पाहिजे की आता मी वाचतो, मला तुमच्यासारखं वाचता येईल का पाहतो. तर याच्यामध्ये एकमतानं ते होईल आणि खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकल एज्युकेशन ते होऊ शकतं. पण वाचन ही फार मोठी समस्या आहे आज. बरोबर. आणि दुसरी अजून एक मोठी समस्या मला जाणवते, ती म्हणजे मुलांना कुठल्याही एका भाषेत नीट संवाद साधता येत नाही. सगळंच अर्धवट होऊन बसलं आहे. म्हणजे अशी अनेक मुलं आहेत की जी नाधड, म्हणजे मातृभाषा जर मराठी असेल तर नाधड संपूर्ण मराठीत बोलू शकत, नाधड संपूर्ण इंग्रजीत आणि नाधड संपूर्ण हिंदीत, असं सगळंच एक कडबोळं होऊन बसलेलं आहे. कारण मित्रांमध्ये एक वेगळी भाषा वापरली जाते, कॉस्मोपॉलिटियन सगळा ग्रुप असतो. शाळेमध्ये जास्त करून इंग्रजी माध्यमच असतं, त्याच्यामुळे तिथे इंग्रजी बोलणं हे आवश्यकच असतं. आणि घरीच हल्ली पालकसुद्धा, म्हणजे मुळातच संवाद कमी असतो आणि त्यातून जो काही असेल तोही, म्हणजे पालकांचीही भाषा ही एक समस्याच सध्या आहे. तर त्याच्यामुळे पुढे काही त्याच्यावरून तुम्ही त्याच्यासाठी मेहनत घेता का, किंवा त्याचा पुढे काही तोटा मुलांना जाणवू शकतो का? याच्यासाठी आम्ही पहिल्या तासाला फक्त 5 मिनटं एक अनुलेखन घेतो आम्ही. आता अनुलेखन आणि श्रुतलेखन असे लेखनाचे 2 प्रकार आहेत. अनुलेखन म्हणजे काय, पुस्तकात आहे ते बघून लिहायचं. आणि श्रुतलेखन म्हणजे काय, ऐकून लिहायचं. तर आम्ही पहिल्यांदा 2 ते 2.5 महिने, म्हणजे एका टर्मचा अर्धा भाग, हे अनुलेखन घेतो. मग तो इंग्लिश असेल, हिंदी असेल, मराठी असेल, 5 वाक्य त्यानं बघून लिहायची. आणि 4 मिनिटात लिहिल्यानंतर शेवटच्या मिनिटाला वही ट्रान्सफर करायची समोरच्यात, दुसऱ्याकडे एखाद द्यायची, त्याची त्याच्याकडे ठेवायची असं. आणि तिथे फक्त पेन्सिलनं त्याचे काना, मात्रा, वेलांटी, उकार, जोडाक्षर हे त्यांनीच तपासायचे आणि त्यांनीच पॉईंट द्यायचे.
तिथं शिक्षकांपेक्षा बारकाईनं ते तपासतात आणि स्वतःची चूक होणारच नाही यासाठी ते जास्त प्रयत्न करतात. जरी तिथे आपली चूक होऊ नये यासाठी जरी प्रयत्न केला त्यांनी तरी नकळतपणे त्याच्या हातून इतकं स्वच्छ सुंदर देखणं लिहिलं जातं की कदाचित पुढे नॅचरली त्याची प्रगती तशी होते आणि तो वास्तव जगामध्ये सुद्धा तशीच प्रगती करत पुढे येत असतो. अर्थात ज्याला निर्दोष ज्याचं लेखन असतं पूर्ण पॉईंट मिळतात त्याचं कौतुक करायला आम्ही विसरत नाहीत. आणि कौतुक किंवा स्वीकृती ही बालकांच्या अपेक्षेतली एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे. बरोबर. मी तर चित्रकलेच्या शिक्षकांना सुद्धा सांगतो. अर्थात मोठी शाळा असल्यामुळे माझ्याकडे क्राफ्टचे चित्रकलेचेही शिक्षक आहेत. 100पेक्षा अधिक स्टाफ आहे माझा. आणि चित्रकलेच्या शिक्षकांना सुद्धा सांगतो की 3रीतून 4थीत आलाय, 4थीतून 5वीला आलाय, पेंडॅलिक पिरियडमधून मूल आलेलं आहे, डायरेक्ट 3रीतनं 5वीला किंवा 6वीला आलाय. 2 वर्ष तो शिकलेला नाही आहे, संपूर्ण गॅप आहे त्याचा. तुम्ही त्याला झाडाचं चित्र काढायला दिलं, झाडाच्या वर कावळाही बसलेला तुम्ही त्याला रंगवायला सांगितलं, त्यानं काढलाय. तुम्ही त्याच्या हाताची रेखा तपासा. झाडावरच्या कावळ्याला त्याने हिरवा रंग दिलाय म्हणून त्याला तुम्ही ओरडू नका. त्याच्या बालबुद्धीला वाटत असेल की झाडाला जशी पानं असतात, झाडाला जशी फुलं असतात, फांद्या असतात, तसं कावळासुद्धा झाडाचंच एक एक्सटेन्शन असू शकेल. मी रंगवला हिरवा, हळूहळू तो मोठा होईल, कावळ्याचा रंग त्याला उमजेल. पण आज त्यानं कावळ्याची चोचीपासून व्यवस्थित काढलाय न, तर एवढीच गोष्ट. आपण त्याच्यातले बारकावे शोधू नका, ॲडिशनल पॉईंट शोधू नका, त्याला स्वीकृत करा, त्याचं कौतुक करा. आणि कौतुकानंच मुलं आता मोठी होण्याची वेळ आहे, तेच अपेक्षित आहे. सर्वसाधारण असं बघितलं जातं की काही काही शिक्षक असतात की जे मुलांना जास्त प्रिय असतात, त्यांच्याकडे बोललं जास्त जातं मुलांकडनं. म्हणजे काही गोष्टी पालकांनाही माहिती नसतात, त्या शिक्षकांना माहिती असतात. मग तेव्हा शिक्षक आणि पालक यांच्यामधला संवाद कसा तुम्हाला महत्त्वाचा वाटतो? अतिशय सुंदर प्रश्न आहे. शिक्षक आणि त्यातल्या त्यात वर्ग शिक्षक याच्यामध्ये बरीचशी बालकं आपला आधार शोधत असतात. खऱ्या अर्थानं शिक्षकाची कसोटी असते ती तिथेच असते, किंवा मातृत्व गुण शिक्षकाला प्रूव्ह करण्याचं खरा कालखंड असतो तो अशा बालकांसमोरचाच असतो. जे आम्ही आईवडिलांशी बोलायला धजावत नाहीत ते आम्ही आमच्या गुरुजींशी बोलू शकतो, आमच्या ताईंशी बोलू शकतो. हा विश्वास त्याला देण्याची गरज आहे. आणि हा विश्वास देण्यासाठी बालकांचं भावनिक विश्व त्यांनी जपलं पाहिजे, त्याला जाणून घेतलं पाहिजे. आणि मुलं आईवडिलांसारखा हट्ट कधी कधी शिक्षकाकडे सुद्धा करतात. पण शिक्षकांमध्ये इतकं अतूट नातं निर्माण झाल्यानंतर शिक्षण प्रक्रिया ही यशस्वी होणारच आहे. आणि मग शिक्षकानं संपूर्ण माहिती त्या बालकाची घेतल्यानंतर, त्याचा संपूर्ण इतिहास जाणून घेतल्यानंतर सहजपणे तो महिन्यातनं किंवा 15 दिवसातनं त्याच्या पालकांना बोलावू शकतो आणि त्या बालकाच्या अपरोक्ष पालकांशी सुसंवाद साधून बऱ्याचशा गोष्टींचं निराकरण करू शकतो. पण शिक्षकांमध्ये ही ममता असणं गरजेचं या काळामध्ये सुद्धा प्रचंड गरजेचं आहे. आता म्हणजे शिक्षकांना आता पुन्हा एकदा जेव्हा खरी खरी शाळा सुरू झाली आहे तेव्हा अधिक मेहनत घेणं, अधिक जागरूक राहणं, सजग राहणं हे जास्त अगदी शिकवणं, अध्यापनाच्या पलीकडे ही गोष्ट आता जपणं जास्त आवश्यक आहे. कारण 4 भिंतीतल्या शिक्षणापेक्षा आता भिंतींच्या पलीकडचं शिक्षण आणि तिथून संपूर्ण सामाजिक दृष्टीनं बालकाला सांभाळण्याची कामगिरी जी आहे ती नॅचरली शिक्षकावर येऊन पडलेली आहे. अनेकदा असाही अनुभव येतो, आता शेवटच्या 1-2-3 प्रश्नांकडे आपण वळूया. असाही अनुभव आहे की काही मुलंही खोडकर असतात, तेव्हा जर त्याच्याबद्दल काही सांगितलं गेलं त्या मुलाबद्दल की तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा वर्गात असं असं वागतो आहे तर ह्याच्याकडे थोडंसं लक्ष ठेवा. कधी कधी ही गोष्ट पालकांकडनंच इतर पालकांना सांगितली जाते किंवा शिक्षकांकडनं सांगितली जाते. तेव्हा बऱ्याच पालकांचं असं एक धोरण किंवा असा एक खाक्या असतो की माझं मूल चुकूच शकत नाही, माझं मूल असं करणारच नाही. म्हणजे हा अनुभव आम्ही सुद्धा घेतलेला आहे म्हणून मी केवळ हे तुमच्यासमोर मांडते. किंवा एकदमच उलट, म्हणजे ह्याची चूक असणार, ह्यानेच काहीतरी केलेलं असणार. म्हणजे ह्याचं काही सुवर्ण मध्यच नाही. एकतर एकदम हे टोक की माझा मुलानीच केलेलं असणार आणि त्याला दमात घ्यायचं त्या क्षणी सगळ्यांसमोर, किंवा माझी मुलगी किंवा माझा मुलगा असं करणारच नाही असं टोक गाठायचं. मग या वेळेला काय समतोल, म्हणजे
संवाद हे जे आपण म्हणतोय हे काही केवळ दोन व्यक्तींमधला नाही, हा स्वतःचा स्वतःशी असलेला सुद्धा आहे. तेव्हा तो पालकांनी काय त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे किंवा स्वतःच्या मनोवृत्तीमध्ये काय फरक करणं आवश्यक आहे यासाठी? अलीकडे ही प्रचिती शिक्षकांना सातत्याने येत असतं. कारण शेवटी असं आहे की प्रत्येक पालकाचा आपल्या मुलावर किती विश्वास असतो तर स्वतः इतकाच. मी ज्या पद्धतीनं त्याला संरक्षण दिलं आहे, मी ज्या पद्धतीनं त्याला वाढवलं आहे, त्या पद्धतीनं त्याला चाकोरीमध्ये ठेवलं आहे, तर तो अशा प्रकारचं कृत्य जे माझ्या कानावर आले ते कधीही करणार नाही. हे एक पालक गट, मोठा गट आहे हा, की ज्याचा स्वतः इतकाच विश्वास त्या बालकावर असतो. आणि दुसरा गट आपण सांगितल्याप्रमाणे केलं असेल, होतोय, मग काय करायचं, मग तुमच्याकडे कशाला पाठवलं आहे? सरळ उत्तर आहे. तुमच्याकडे इतकं कडेलोट सुविधेत माझं बाळ पाठवलेलं असताना, मी वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी त्याला देत असताना किंवा शाळेच्याही रिक्वायरमेंट पूर्ण करत असताना जर माझ्या बाळाकडून असं घडत असेल तर मग तुम्ही काय करता? हा शिक्षकांना प्रतिप्रश्न असतोच. पण मित्रांनो, हे आम्ही तुम्ही करून सुटणारी समस्या नाही आहे किंवा ही एका आपल्या बालकाचीच समस्या आहे अशातलाही भाग नाही आहे. हे संपूर्ण सामाजिक स्तरावरच्या शिक्षण प्रक्रियेमधली समस्या आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरातही असं होऊ शकतं याच्यावर विश्वास ठेवा किंवा वस्तुस्थिती स्वीकारली गेली पाहिजे. वस्तुस्थिती स्वीकारण्यासाठी आपल्याकडे शक्ती लागते. सध्या मला वाटतं मधुराजी वेलणकरांची तुमची मुलगी काय करते एक अशी सिरियल चालू आहे. कदाचित उद्या बोलतील ते थोडंसं त्याच्यावर, कारण त्यांना खूप छान एक्सपिरियन्स आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा. तर पहिली गोष्ट म्हणजे आपलं मूल असं करू शकतो, कारण आपल्या मुलाच्या बाबतीत आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाहीत किंवा कित्येक अशा बाबी आहेत की ज्या आपल्या मुलाला कळतात. शिवाय त्याच्याशी बाह्य जग जोडलेलं आहे, त्याचा मित्रपरिवार आहे, त्याचं वेगळं सराउंडिंग आहे. शाळेमध्ये शाळा आहे, पण शाळा सुटल्यानंतर रस्ता आहे, बसचा थांबा आहे, गार्डन आहे, आणखी काही स्थळं आहेत की जिथं आपल्या मुलाच्या वाटेला वळणं असू शकतात. त्यामुळे पहिल्यांदा आहे त्याचा स्वीकार करूया. स्वीकार केल्यानंतर त्याच्या शिक्षकांशी छानपैकी बोलूया, समस्या समजून घेऊया आणि संगनमतानं ती सोडवण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यासाठी जे जे कौशल्य लागतील ते तुमचे गुरुजी आहेतच, आपली बाळंही आपल्या ताब्यात आहेत. पण अगदीच कानावर हात ठेवलं तर ती समस्या मोठी होते. आणि सध्या या मोठ्या समस्यांचे शिकार प्रचंड प्रमाणात वाढलेले दिसून येत आहेत आपल्याला. तर असं एक घडू शकतं, याच्यावर पहिला विश्वास ठेवूया आपण, कारण ह्याला एंड नाही आहे. ज्ञानाच्या वाटा इतक्या जबरदस्त वाढलेल्या आहेत की त्या वाटातून केवळ ज्ञानच येईल असं नाही, तर ज्ञानाच्या मार्गानं कितीतरी नको असलेल्या गोष्टीसुद्धा सातत्यानं येऊन धडकतात. खूप चॅलेंज आहेत आपल्या मुलांना, की ज्याला आम्ही काय म्हणतो, मोहाच्या शेंगा म्हणतो. मोह साधी गोष्ट आहे की माकडं पकडण्याची किती सोपी आयडिया आहे बघा, वाचलेली असेल आपण, की फार मेहनत करावी लागत नाही. एक पिंजरा घेतात, त्या पिंजऱ्यामध्ये शेंगदाण्याच्या किंवा माकडांच्या आवडते खाद्य कोणत्या शेंगा ठेवतात आणि त्या पिंजऱ्यामध्ये आपला हात सहज जाईल, पण आपल्या हाताची मूठ वळली तर त्यातून बाहेर येणार नाही इतका छोटासा होल ठेवतात आणि सरळ येऊन बसतात. थोड्या वेळाने त्या पिंजऱ्यांकडे जातात तर माकडांनी शेंगा हातात घेतलेल्या असतात. तो पिंजऱ्याचा मालक येतो हे माकडांना कळतोय, पळण्याचा प्रयत्नही करतात, पण शेंगा सुटत नाहीत, शेंगा सोडवत नाहीत, कारण त्या मोहाच्या असतात. आणि हा मोह क्षणिक असला तरी संपूर्ण आयुष्य पारतंत्र्यात घालवण्यासाठी पुरेसा ठरतोय. अलगद सापडतात मग ते मदारी काय आणि कोण काय, जे खेळ करत असतात. बाळांनो, आपल्याही आयुष्यामध्ये क्षणाक्षणाला अशा मोहाच्या शेंगा येत असतात की जे फक्त आपले गुरुजी आणि आपले आईबाबाच आपल्याला सांगू शकतात, इतर कुणीच सांगणार नाहीत, कारण आपल्याला तर त्या कधीच कळत नाहीत. मग अशा प्रकारच्या मोहाच्या क्षणांपासून किंवा शेंगांपासून आपल्याला स्वतःला सावरणं आणि यासाठी आईबाबांचं आणि गुरुजनांचं ऐकणं हे फार मोठं कौशल्य आहे. आणि त्यासाठीच तुम्ही शक्ती पाहिजे. मुळातच तुमच्यामध्ये आपले आईवडील खूप मोठी स्वप्न पाहतात. 100 पालकांना विचारलं तर त्याच्यातले 90 उत्तरं असतात, माझं बाळ इंजिनियर झालं पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे, मोठा प्रोफेसर झालं पाहिजे किंवा वैमानिक तत्सम क्षेत्रात गेला पाहिजे. एकही उत्तर असं मिळत नाही की माझं बाळ हे एक चांगला माणूस झाला पाहिजे.
की समाजानं, समाजातल्या तळागाळाच्या माणसानं किंवा त्याच्या सोबतीच्या माणसांनं त्याला समजून घेतलं पाहिजे, त्याच्याकडे सुखदुःख व्यक्त केलं पाहिजे, अशी कोणाची स्वप्नच दिसत नाहीत. आणि मग सगळेच जण अशा पद्धतीनं इतकी मोठी स्वप्न होण्याची वाट पाहत राहिली तर उभ्या जगामध्ये कोणी कोणासाठी काय करायचं हा एक प्रश्न राहतो. कारण मुळात करिअर कुठलंच कमी महत्त्वाचं नसतं. आपण बघतो की पशुपालनामध्ये, दुग्ध व्यवसायामध्ये किंवा छोटे छोटे लघुउद्योग करणाऱ्यांमध्ये सुद्धा आता मोठे प्लॅटफॉर्म त्यांना मिळालेले आहेत. तेव्हा नसेल, एखाद्याला बुद्धी कमी असेल, थोडासा बुद्ध्यांक कमी असतो, परमेश्वराने काही सगळ्यांना सारखं दिलेलं नाही आहे. पण आपल्याला जे दिलं आहे त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, आपण नव्या वाटेमध्ये कुठे स्वतःला ॲड करू शकतो, ते तर पहिल्यांदा शोधूया. पण मित्रांनो, मी समाधानाची व्याख्या तुम्हाला छोटीशी अगदी सांगतो, सुखाची व्याख्या, की आपल्याला परमेश्वरानं आपल्या इच्छेप्रमाणे सर्व काही देण्यामध्ये आपलं सुख नाही आहे, तर आपल्याला परमेश्वरानं जे काही दिलं आहे त्याच्यामध्ये आपलं समाधान टिकवून ठेवण्यामध्ये खरं सुख आहे. अगदी आपल्या बालकाच्या बाबतीत तसंच आहे. आपल्या बाळाला आपण हवं नको ते देण्यामध्ये आपला आनंद बिलकुल नाही आहे, हे पहिल्यांदा तयार करा. हा स्ट्रक्चर आहे. मग आपला आनंद कशात आहे, तर आपल्या पाल्याला आपण जे काही दिलंय त्याच्यामध्ये तो आनंदी आहे ना, समाधानी आहे ना, हीच खरी परमेश्वराची कृपा आहे आपल्यावर. आणि म्हणून इथून त्याच्याकडे बघण्याचा, त्याच्याकडच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांचा दर्जा, प्रमाण हे कुठेतरी नियंत्रित असलं पाहिजे, झालं पाहिजे. पण बऱ्याचदा आपण आपल्या अतृप्त राहिलेल्या इच्छा किंवा आपल्या आयुष्यात आपण जे काही पूर्ण करू शकत होतो, परंतु अनेक अडथळ्यांमुळे आपण जे पूर्ण करू शकले नाहीत ते आपण आपल्या पाल्याच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा संकल्प करतो. आणि मग त्याच्यामध्ये त्याची इतकी आपण काय ज्याला म्हणतो ससे होळपट करतो, तर तो एक प्रकारचा अन्याय आहे केवळ आपल्या इच्छापूर्तीसाठी. आज मोठ्या मोठ्या प्रमाणात मानसोपचार तज्ज्ञांची गरज वाटायला लागलेली आहे. सगळं काही आहे आपल्याकडे, अतिशय सुंदर एज्युकेशन आहे, उत्तम सिलेबस आहे, तरी समाज का घामाघूम झालेला आहे. पंखा चालत नाही, ट्यूब बल्ब पेटत नाही, टी व्ही बघायला चालू होत नाही. हे सगळं का घडतोय, तर कुठेतरी कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. आणि हा कनेक्शन शोधण्याचा माध्यम म्हणून असे कार्यक्रम अरेंज केले जातात की ज्याच्यामध्ये कुठेतरी आपला फ्यूज जॉईंट झाला पाहिजे. त्या नको असलेल्या अपेक्षा आपण कमी करणं फार आवश्यक आहे. कारण आज आपण जे नॉलेज घेतोय किंवा आपली बाळे इथे आलेले नाहीत, उद्या आपण यूट्यूबवर पाहिलं तर आपण जे यूट्यूबवर पाहतो तीच आपली बाळे यूट्यूबवर पाहतात. माझी आई थोड्या वेळात मला काय सांगणार आहे, त्याचं उत्तर मी काय देऊ, ते मी यूट्यूबवर देणारच आहे की. मी पण पाहिलंय ते. तर हे पाहणं कंटिन्यू असंच राहणार आहे. आपण असं बिलकुल समजू नका की मी माझ्या मुलाला काहीतरी नवं सांगेन, तो आपल्या 2 पावलं पुढेच आहे, त्यानं ते आधीच ऐकलंय. किंबहुना ऐकल्यानंतर कसं रिॲक्ट व्हायचं हे सुद्धा त्यांना आधीच ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये संवाद फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे दिवसाचे काही स्पेस त्याला ठेवा, त्याची स्वीकृती झाली पाहिजे, त्याची प्रशंसा झालीच पाहिजे. आणि बऱ्याचदा कौतुक हेच मुख्य प्रेरणास्थान आहे. आणि मुलांच्या बाबतीत तर मी गेल्या 32 वर्षामध्ये अनुभव घेतला आहे. शिक्षकाचा एक शेरा, शिक्षकाचे 4 चौघात उच्चारलेले 2 शब्द त्याला इतकी उभारी देतात. आता इथे अनुभव सांगायला तसा वेळ नाही आहे, पण इतके प्रचंड अनुभव त्या संदर्भात आहेत. पण कौतुक हा एकमेव उपाय आहे. चांगल्याचं कौतुक आणि वाईटापासून कौशल्याने त्याला दूर ठेवणं, एवढ्याच गोष्टी आपल्या हातात आहेत. बरोबर. एक अगदी छोटीशी घटना जाता जाता आत्ता सर जे म्हणाले त्याच्यावरून आठवली की आमच्या गल्लीमध्ये दरवर्षी तिथली मुलं जी आहेत ती किल्ला करतात. ती छोट्या छोट्या घरांमध्ये राहणारी अशी ती मुलं आहेत गरीब वस्तीतली. ती दरवर्षी दिवाळीमध्ये किल्ला करतात आणि अतिशय सुंदर किल्ला करतात, जो मला स्वतःला बघायला अतिशय आवडतो. तर तो जेव्हा मी माझ्या मुलाला दाखवला तेव्हा त्याला तो आवडला अर्थातच, पण त्याने विचारलं की मग ही मुलं का करतात हा किल्ला, काय मिळतं ह्यांना हा किल्ला करून. तर मी म्हटलं आनंद मिळतो, मजा येते त्यांना हा किल्ला करून. सो छोट्या छोट्या गोष्टींमधूनही आपल्याला आनंद मिळतोय, आपल्याला मजा येते. म्हणजे दरवेळेला आनंद मिळवण्यासाठी आपल्याला कुठले तरी मोठे गेम्स किंवा मॉल किंवा अशा ठिकाणी न जाता छोट्या छोट्या गोष्टींमधूनही तो मिळाला पाहिजे,
ही गोष्ट जेव्हा आपण मला वाटतं त्यांच्या मनावर बिंबवू तेव्हा की हां आज वरण भात अप्रतिम झाला आहे ह्याचाही आनंद झाला पाहिजे ना आपल्याला. म्हणजे फक्त हॉटेलमध्ये गेल्याचाच मोठा आनंद आहे असं नसू शकतं हे मला तेव्हा जाणवलं. आणि हीच म्हणजे आत्ता जे इतर मुलं मी बघतेय माझ्या मुलाच्या जोडीने आजूबाजूची त्यांची सगळ्यात मोठी समस्या मला ही जाणवते की छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांना आनंद घेता येत नाही, त्यांना मजा शोधता येत नाही, त्यांना त्याच्यासाठी काहीतरी मोठं लागतं, मग त्याच्यानंतर अजून मोठं लागतं आणि मग ते सतत कंटाळलेली असतात. त्याच्यामुळे त्यांना सतत उदास, मी आता काय करू, आता मला कंटाळा आला, आता मला कंटाळा आला, ही सगळ्यात मोठी समस्या मला वाटतं आत्ताच्या मुलांची आहे. कारण त्यांना कुठलीही गोष्ट दिली की 5 मिनिटाच्या वर ती त्यांना धरून ठेवू शकत नाही. तर अतिशय सुंदर सांगितलं तुम्ही. आनंद हा आपल्या अवतीभोवतीच असतो, फक्त आपल्याला तो एन्जॉय करता आला पाहिजे. काही गोष्टी इतक्या सुंदर असतात विद्यार्थ्यांसाठी की एक सणकी मित्र आपल्या माहितीतलीच असेल, रस्त्यावर भर उजेडात काहीतरी शोधत असतोय, त्याचा मित्र जाऊन त्याला विचारतो, काय रे बाबा काय शोधतोयस? नाही म्हणे मी माझी अंगठी शोधतोय. तर म्हणे कुठे हरवली? तो म्हणतो घरामध्ये हरवली. अरे घरात अंगठी हरवली, मग तू इथे काय शोधतोयस? तो म्हणतोय घरामध्ये अंधार आहे. मित्रांनो, हा विनोद नाही आहे, वस्तुस्थिती आहे, रियालिटी आहे. तर ह्या अंधाराचं आपल्याला उजेडात रूपांतरित करायचं असेल तर आपण आपल्या कुटुंबात, आपल्या घरामध्ये सातत्यानं आनंद यात्री म्हणून जीवन जगलं पाहिजे. राहता राहतो प्रश्न हा मुलांच्या बुद्धिमत्तेचा, अभ्यासाचा, गुणवत्तेचा. तर ही गुणवत्ता पूर्वीही आवश्यक होती, आताही आवश्यक आहे आणि आत्ताही गुणवत्तेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं समायोजन होतं आहे. आज एखाद्या चांगल्या प्लेससाठी इंटरव्ह्यू द्यायचं झालं तर 100 उमेदवार उभे असतात. वेगवेगळ्या अँगलने त्यांचे इंटरव्ह्यूज घेतलं जातात, सिलेक्शन राहिलं दूरच. छत्रपतींच्या काळामध्ये असं होत नसावं का, हे मुलांना सांगितलं पाहिजे. की साधी गोष्ट आहे, छत्रपतींना एक एक माणूस कसा लाभलेला आहे. की उत्तरेला मुघल, तिकडे निजामशाह, ह्या बाजूला आदिलशाह, दक्षिणेला कुतुबशाह, आणि या सगळ्या सल्तनीतून मार्ग काढण्यासाठी मुठभर मावळ्यांच्या सोबत त्यांना चोरट्या चोरट्या स्वरूपामध्ये कुठेतरी शस्त्रांचा अभ्यास करायचा. आणि रानावनात कुठेतरी गुरं चारण्याच्या उद्देशानं हातामध्ये लाठ्या काठ्या घेऊन गेलेली माणसाची दगडांमध्ये, फुलापानांमध्ये लपवून ठेवलेल्या जमिनीतल्या तलवारी काढतात आणि लुटुपुटीची लढाई करतात. आणि हे कोणाला कळू नये म्हणून झाडावर काही कौशल्य असलेली मुलं त्यांनी लांबवर ठेवलेली असतात की बाबा कुणी आलं तर काहीतरी इशारा कर म्हणून. आणि असंच चालू असताना एक 17-18 वर्षाचा रांगडा तरुण त्या ठिकाणी येतोय, हातामध्ये काठी आहे, रामोशासारखे वेशभूषा आहे, खांद्यावर घोंगडं आहे. लगेच झाडावरचं मूल त्याला अडवते, कुठे चालला असतं? म्हणे महाराजांना भेटायला. तुला कोणी सांगितलं इकडे महाराज आहेत ते? तर म्हणे आम्हासनी सर्व ठाऊक आहे. शेवटी तो मुलगा झाडावरून कुठला तरी एक आवाज काढतोय. आवाज काढल्याबरोबर तिकडे शिवाजी महाराजांचं सगळं जे काही तालीम असेल ती बंद होते. हा रांगडा मुलगा जातोय, ह्या काही त्या झाडावरच्या मुलांना ऐकत नाही. महाराज म्हणतात कोण तू? तर म्हणतो म्या रामोशांचा बहिर्जी. आपण पाहिलं असेल बहिर्जी नायकांचं चरित्रच आहे ते. तर म्हणे तुला कसं माहिती इथे आम्ही काय करतो? ते महाराज मला समज माहीत असं. मग म्हणते तुला काय काय येतं? तर म्हणजे मला सगळं येतं. खाता पिता येतं, धावता येतं, कोणी आड आला तर ठार मारता येतो, शत्रूंशी लढता येतं, आपल्याशी इमान बी राखता येतं असं. मग म्हणे तू आमच्यात येतोस का? तर म्हणते येतो, पण उद्या येतो. का? तर म्हणे माझ्या बाची परवानगी घ्यायची आहे. आणि मग तो जातोय, निघतोय, 4 पावलं चालतोय आणि पटकन वळतोय आणि महाराजांना सांगतो की महाराज एक विनंती असा. तर म्हणे काय? तर म्हणते आम्ही इथं येऊ नये किंवा तुम्ही काय करताय ते कोणाला कळू नये म्हणून हे समजण्यासाठी, तुम्हाला इशारत करण्यासाठी झाडावर जे मूल बसवलं आहे त्या मुलाला एवढंच सांगा की अलीकडच्या दिवसांमध्ये मोर आरडत नाहीत, कोणी जाणकार आला तर आयतच गवसून जाल महाराज. बुद्धिमत्ता काय सांगते बघा. आणि तोच बहिर्जी नाईक आपल्या विशाल अशा बुद्धिमत्तेनं आणि हजरजबाबीपणामुळे शिवाजी महाराजांचा नंबर 1चा गुप्तहेर बनलाय. इंटरव्ह्यू हाच. किल्ले बांधणारी माणसं असतील, तसं आजचं आर्किटेक्चर्स असतील. तुम्हाला सुद्धा काही वेगळं करायचं नाही आहे,
अभ्यासाच्या सोबत तुम्हाला ॲडिशनल गोष्टी वाचनातून, श्रवणातून, दृश्यक्षेपातून जे काही सापडेल ते मनामध्ये कुठेतरी प्रिझर्व करून ठेवलं पाहिजे आणि योग्य वेळी त्याचं ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे. नाही तर मग नुसता माहितीचा संग्रह करू नका. नुसत्या माहितीमध्ये काय, ते वेळेला जर उपयोगात येत नसेल तर त्या माहितीचा उपयोग काय. बरोबर. आणि म्हणून तुम्ही सक्षम व्हा. नक्कीच.